वाल्मिकच्या मुजोरीची कथित ऑडिओ क्लिप आता येते। सायबर पोलिसांवर वाल्मिकचा दबाव आहे असं कळतंय। वाल्मिकच्या एका फोनवर हे प्रकरण मिटवलंय। आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात आरोपींना वाल्मिकचा पाठिंबा आहे। आरोपींना ट्रोलिंगसाठी वाल्मिकचं प्रोत्साहन आहे। घाबरू नका, तुमचा बाप इथे बसलाय असं म्हटलंय। सोशल मीडियावरील ट्रोलर्सना वाल्मिकनं चिथावणी दिली आहे। वाल्मिक बोले, पोलीस दल हले। दरम्यान ही ऑडिओ क्लिप काय आहे तेही आपण पाहूया। हॅलो, बोला ना अण्णा नाशिकवरून बोलतोय। बोला रे भैया। हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशनवरून। कुणाचा नंबर टाकता मला टॅक्स मॅसेज। एक मिनिट, टॅक्स मॅसेज करा। एक मिनिट अण्णा। अण्णा ऐका ना। हॅलो, PSI कुलते, सायबर पोलीस स्टेशन बीड। काय नाव आहे? PSI कुलते कुलते कुलते। नंबर आहे त्याचा, द्या मला। हॅलो, हा ताई वाल्मिक कार्ड बोलतो। हा बोला ना। ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोन आहे ते काय करणार आहे तिकडे लका बेजार करते। पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना अण्णा, दुसरं काय पाहिजे? ठीक आहे भैया, पोस्ट डिलीट करत टाका। हो अण्णा। पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे आपले। ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी, ताई आम्ही शांत होतो, कुणाविषयी आरेला कारण नाही फोन जातो, 1-2 दिवस अजून चालला असेल जरा सुचण्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल। चालतंय ते। ठीक आहे, चालतंय। हॅलो हॅलो, इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही। इथं बाप बसलेले आहेत, आपण काय घाबरलो? तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही। द्यायचे देणं धमक्या द्यायला लागले ते, म्हणून वापस तुम्हाला कॉल केला। सोडून द्यायचं। तुमच्या समोर बोललो ना स्पीकर ऑन करून। हा बोल ना। हो चालेल। तर घाबरू नका, तुमचा बाप इथे बसलाय असं म्हटलंय वाल्मिक कराडने यामध्ये। तर या ऑडिओ क्लिपवर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूया। 10-15 दिवस चालणार आहे। माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणलेला, आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय? मी नाही, त्या क्लिपमध्ये आलंय। तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानेच बाहेर आणावं, आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन। तुमच्याकडची अधिक माहिती काय आहे? माझ्याकडे भरपूर माहिती आहे या क्लिपच्या संदर्भात, परंतु मी याचं उत्तर आज देणार नाही। बरंचसं पोलीस दल, बरेचसे हे यांच्याच नियुक्तीवाले आहेत, आणि मी आज जे पत्र दिलंय की हे जे पोलीस दल आहे हे सगळं बीड जिल्ह्यातलं काढावं, आणि माननीय मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत, या सर्वांना तिकडे घेऊन जावं, अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली।